टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्रुप ग्राम पंचायत नानकर सांगे में बिन विरोध सरपंच पद का चुनाव हुआ, जहां पे आप देख सकते हैं कि छाया सखाराम पाटिल को बिन विरोध चुन लिया गया। और हम आपको बता दें कि इस अवसर पर गांव वालों ने बड़े ही जश्न बनाया, क्योंकि ये सरपंच जो बैठी हैं ये सांगे में बैठी हैं और वहाँ पे 20 साल से इंतज़ार हो रहा था कि सांगे में कोई सरपंच बैठे, तो इसलिए वहाँ पे बहुत ही ज़्यादा खुशी मनाया जा रहा था। और जो उस गांव में रोड की जो समस्या है उसको पूरा करने के लिए मदन वाकड़े साहब ने भी वादा किया और सरपंच के जो पति हैं सखाराम साहब, उन्होंने भी वादा किया। वहीं पे उनके जो चाचा जी हैं उन्होंने भी अपनी खुशी व्यक्त की। तो चलिए हम सुनाते हैं आपको। सरपंच पदावर नियुक्ती झाली। खरोखर सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो की सखाराम पाटील हे खूप सरपंच पदासाठी इच्छुक होते। ज्या वेळेला नेहमी मी त्यांच्या कार्यक्रमाला येतो, क्रिकेटच्या स्पर्धा असोत किंवा अन्य कुठलेही कार्यक्रम असोत, त्यावेळेला नेहमी आमची चर्चा असायची की एक ना एक दिवस आपण सरपंच पदावर बसणार आणि हा सोनेरी दिवस त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे। खरोखरच हा दिवस त्यांच्यासाठी भाग्याचा दिवस आहे। आता तुम्ही सांगितलं की येताना आपण रस्ता बघितला असेल, रस्त्याची दुरावस्था आहे। नक्कीच येणाऱ्या कालामध्ये हा रस्ता आज थोड्याच दिवसापूर्वी झालेली विधानसभेची निवडणूक, या निवडणुकीमध्ये आपण या विधानसभा क्षेत्रामधील सर्व लोकांनी भरभरून प्रेम आदरणीय शांतारामजी मोरे साहेबांना दिलं आणि त्यांना मतं टाकून त्यांना आपण विजयी केलं बहुमताने। तर त्या अनुषंगाने जर आपण बघितलं असेल तर या लोकांचा फार मोठा शांताराम मोरे साहेबांना निवडून आणण्यासाठी फार मोठा हातभार आहे। त्यामुळे येणाऱ्या कालामध्ये ग्रामीण भागातील जी विकास कामे असतील ती नक्की शांताराम मोरे साहेब यांच्या माध्यमातून आपण केली जातील, किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा सखाराम पाटील किंवा छाया सखाराम पाटील यांना मी शुभेच्छा देईन की या ग्रामपंचायतीमध्ये जो काही तुम्हाला कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये नक्कीच या ग्रामपंचायतीची विकास कामे करून तुम्ही ग्रामपंचायतीवर तुमचा नाव कोराल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो। वो आपने ही पता नहीं है ना, थोड़ा सा आमच्या घरातला खूप वर्षाचा स्वप्न हा साकार झाला। तो स्वप्न साकार होताना आम्ही प्रथम ह्या गावाचा विकास गेले अनेक वर्षे 20 ते 25 वर्षे झालं नव्हतं। तो स्वप्न साकार न करता या गावाचा विकास जो कालावधी मिळालेला आहे आम्हाला, तो 25 वर्षामध्ये नाही झाला, तो आम्ही एका वर्षामध्ये हा गाव इतिहासामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये एक ग्राम विकास असा एक पुरस्कार मिळतो, असं हे स्वप्न साकार करण्याचा आशीर्वाद आणि तो पूर्ण आम्ही आमच्या साईचरणी आणि एकविरा मातेचरणी आम्हाला शक्ती देवो हीच आमची इच्छा है। आज आपकी मिसेज सरपंच पद पे विराजमान हुई है, आपको कैसा लग रहा है और काम करने के विषय में आप क्या कहेंगे? जैसे गांव का रास्ता वगैरह खराब है, उस विषय में आप क्या कहना चाहेंगे? पहले तो मेरे ग्राम पंचायत के जितने लोग हैं जिनने मेरे मिसेज को चुन के लाए उनका मैं शुक्रगुजार हूँ। और मिनिमम 20 साल का जो वक्त था सांगे गांव में सरपंच पद का, वो पूरी तरह से लोगों के दिल में ऐसा था कि अपने गांव में सरपंच पद आना चाहिए। लेकिन सरपंच पद आने से वो चीज़ एक हाल ऐसी है कि रास्ते में आते हुए मैं अपने क्वेश्चन सर जी को पूछा कि रास्ते का बहुत बड़ा मसला है। अभी सर जी के जो भी है, सर जी हमारे बहुत बड़े नेता हमारे आदर है, हमारी तो इच्छा है कि उनकी तरफ ये काम पूरा हो जाए। और मेरा इतना भी टाइम पीरियड मुझे मिला है सरपंच का, मेरे जी जान लगा कि मैं दोनों ग्राम पंचायत ग्रुप पंचायत नानकर सांगे
इनके लिए मैं मेरा पूरा जितना भी साल आएगा या 2-3 महीना आएगा जितना भी रहेगा मैं इनके लिए जरूर काम करूँगा। मॅडम हा 100% रस्त्यात आपण काम करू। पुन्हा एकदा शुभेच्छा मॅडम तुम्हाला। बरोबर पे पूछ गए आप चले गए होंगे। रुक जाओ भाऊ, हम अभी इस गांव में आए हैं तो हमने देखा है रास्ता बहुत खराब है। आप लोगों ने रास्ता अभी तक बनाया नहीं है। अभी यहाँ का जो आप लोगों ने सरपंच चुन के दिया है, तो अभी आप लोग क्या करने वाले हैं? सर्वप्रथम माझे सहकारी मित्र सकारामजी पाटील यांच्या सौभाग्यवती छायाताई सकाराम पाटील यांची ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार। सांगेगाव हा अनेक वर्षापासून सरपंच पदासाठी वंचित होता आणि त्याला सकाराम पाटील यांनी ते सिद्ध करून दाखवले। आज छायाताई यांच्या रूपाने नानकर सांगे या ग्रामपंचायतीला सरपंच असा निवड झालेली। सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो यांना आणि राहिलेला तुम्ही सांगितलं तो रस्त्याचा विषय, तो येत्या 8 ते 15 दिवसात आम्ही मार्गी लावू असा तुम्हाला मी या निमित्ताने विश्वास देतो। आणि उर्वरित जी कामं आहेत ती सकाराम पाटील यांच्यामार्फत नानकर आणि सांगे या ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण होतील अशी मी आज या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आज माझ्या मिसेस छाया सकाराम पाटील यांना जे सरपंच पद आलेलं आहे पूर्णपणे श्रेय हे माझ्या गावचे ग्रामस्थ यांनी सुरुवातीला जे निवडून दिलं त्यांना ते त्यांचा श्रेय आहे। आणि त्याच्यानंतर जे सरपंच पदासाठी जी क्वांटिटी लागते सदस्यांची त्यासाठी नानकर गावचे माजी सरपंच दत्तात्रय सर, उपसरपंच गायकवाड सर, तसेच अनिकाय संतोष भाऊ या सर्वांचा सहकार्य लागलं, त्याच्यामुळे आम्ही सरपंच पदावर बसलेलो आहे। तुम्ही येताना जी समस्या निर्माण केलेली आहे की रस्त्यासंदर्भात एक मुलात तुम्हाला सांगायचं झालं तर आमचा जो वडिलोपार्जित म्हटल्यानंतर एक रक्तातच आमच्या उबाडाचं एक नेतृत्व आहे वडिलांपासून, त्याच्यामुळं आम्ही जो इथे महाविकास आघाडीने निवडून दिलेले माननीय आमचे खासदार बाल्यामामा यांच्यासाठी मी पदावर बसल्यानंतर एक पत्रक घेतलेलं आहे या रोडच्या संदर्भात। जसे तुम्ही आल्यानंतर तीच समस्या आमच्या पण कुठेतरी मनाला लागते आणि ॲक्च्युली विषय असा झालेला आहे की काही कारणास्तव म्हणजे सत्ता आमच्या हातात नसताना ते कुठेतरी आम्हाला ते काम करता येत नाही। आता सत्ता आमच्या हातात आल्या कारणाने 100% माझ्याकडून हा प्रयत्न असेल आणि मुळात 20 वर्षानंतर आलेलं हे गावकऱ्यांचं स्वप्न आहे। ते स्वप्न कुठेही वाया घालवू देणार नाही, कुठल्याही प्रकारचं गाळबोट लावून देणार नाही। जेवढे पण दिवस मला मिळतील सरपंच पदावरचे ते माझ्या दोन्ही गावांसाठी मी अर्पित करेन।